सतीची कथा आणि शक्तिपीठांची निर्मिती। दक्ष प्रजापतींची कन्या सती आणि देवांचे देव महादेव यांच्या विवाहानंतर दक्ष आणि शिवाच्या संबंधांमध्ये तणाव वाढतच गेला। एकदा दक्षांनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले। या यज्ञात त्यांनी ब्रह्मदेव विष्णूसह सर्व देवी देवतांना आमंत्रित केले, पण त्यांचा जावई असलेल्या शिवाला आणि कन्या सतीला जाणीवपूर्वक बोलावले नाही। सतीला जेव्हा यज्ञाबद्दल समजले तेव्हा तिला आपल्या माहेरी जाण्याची तीव्र इच्छा झाली। तिने शिवाला विनंती केली, पण शिवाने तिला जाण्यापासून रोखले। शिवाला माहीत होते की तिथे त्यांचा अपमान होऊ शकतो, तरीही सती आपल्या वडिलांना भेटायला आणि यज्ञात भाग घेण्यासाठी गेली। यज्ञस्थळी पोहोचल्यावर सतीने पाहिले की यज्ञमंडपात सर्व देवता विराजमान होत्या, पण शिवाला स्थान दिले नव्हते। तिने जेव्हा आपल्या वडिलांना याचा जाब विचारला तेव्हा दक्षांनी शिवशंकरांचा अपमान करायला सुरुवात केली। शिवाबद्दल अपशब्द ऐकून सतीला प्रचंड वेदना झाल्या। आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्याच यज्ञकुंडात उडी घेऊन आपला देह त्यागला। ही दुःखद बातमी शिवाला समजताच त्यांचा क्रोध अनावर झाला। त्यांनी यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी वीरभद्र नावाच्या गणाला पाठवले। वीरभद्राने दक्षांचा शिरच्छेद करून यज्ञाचा नाश केला। त्यानंतर शिवशंकर स्वतः यज्ञस्थळी आले आणि सतीचे निष्प्राण शरीर आपल्या खांद्यावर घेऊन विश्वामध्ये तांडव नृत्य करू लागले। शिवाच्या या रौद्र रूपामुळे आणि तांडवामुळे संपूर्ण सृष्टी हादरून गेली। सर्व देवतांना चिंता वाटू लागली की जर हे तांडव असेच सुरू राहिले तर जगाचा विनाश होईल। तेव्हा भगवान विष्णूंनी शिवाला शांत करण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे 52 तुकडे केले। हे तुकडे जिथे जिथे पडले ती सर्व स्थाने शक्तिपीठे म्हणून ओळखली जाऊ लागली। शिवाच्या मनाला शांती मिळाल्यावर त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन समाधी घेतली। प्रमुख शक्तिपीठे। सतीच्या शरीराचे अवयव पडलेली ही शक्तिपीठे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, तिबेट आणि श्रीलंका या देशांमध्ये विखुरलेली आहेत। त्यापैकी काही प्रमुख आणि प्रसिद्ध शक्तिपीठे खालीलप्रमाणे आहेत। महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत। महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे सतीचा नेत्र पडला होता। 2. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे सतीचा स्कंध खांदा पडला होता। 3. रेणुका देवी मंदिर माहूर येथे सतीचा उजवा हात पडला होता। 4. सप्तशृंगी देवी मंदिर वणी नाशिक येथे सतीचा अर्धा हात पडला होता, त्यामुळे हे अर्धे पीठ मानले जाते। इतर प्रमुख शक्तिपीठे। ज्वालामुखी मंदिर हिमाचल प्रदेश येथे सतीची जीभ पडली होती। अंबाजी मंदिर गुजरात येथे सतीचे हृदय पडले होते। कामरूप कामाख्या आसाम येथे सतीची योनी पडली होती। कालीघाट कोलकाता येथे सतीची बोटे पडली होती। वैष्णोदेवी मंदिर जम्मू येथे सतीचा मस्तक पडला होता असे मानले जाते। अशा प्रकारे सतीच्या त्यागातून आणि शिवाने केलेल्या शोकातून ही पवित्र शक्तिपीठे निर्माण झाली। ही कथा केवळ एका विवाहाची नाही तर प्रेम, त्याग आणि निष्ठेचं प्रतीक आहे।